हॅलो स्टुडंट्स. सो काल आपण इंट्रोडक्शन केली सेकंड टॉपिकला वेदर अँड क्लायमेट. तर वेदर आणि क्लायमेटचे आपण डेफिनेशन्स बघितल्या होत्या. तर आपल्याला वेगवेगळे वेदरचे असे काही इलेमेंट्स आहेत जे की क्रॉप्सवरती काय इफेक्ट करतात किंवा क्रॉपच्या ग्रोथवरती काय इफेक्ट करतात हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यात फर्स्ट आहे टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे काय तर तापमान. आता टेम्परेचर कसं काय डिफाईन केलं जातं तर टेम्परेचर इज द डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द सबस्टन्स. म्हणजे एखाद्या ठिकाणचं हॉटनेस किंवा कोल्डनेस जे काही टेम्परेचर त्याला म्हटलं जातं. म्हणजे किती थंड असणार आहे, किती गरम असणार आहे, हीट किती असणार आहे, ह्याच्यावरून तिथलं काय टेम्परेचर असेल ते समजतं. सोलार रेडिएशन is the main source of heat energy through which the atmosphere is indirectly heat up. तर जे काही टेम्परेचर तापमान वाढतं ते कशामुळे वाढत असेल तर जी काही सोलार एनर्जी भेटते म्हणजे सूर्यप्रकाश भेटतो त्याच्यामुळे काय होतं तर तापमान जास्त वाढतं. जसं की आपण नेहमीच्या दिवसात बघतो की दिवसाचं तापमान जर आपण बाहेर गेलो तर जास्त असतं. का तर उन्हात जातो आपण, त्याच्यामध्ये सूर्यप्रकाशात गेल्यावर तापमान जास्त असतं. आणि रात्रीच्या वेळी असतं का तेवढं तापमान तर नसतं. ओके. तर त्या टेम्परेचरचा इफेक्ट काय काय होतो आणि टेम्परेचर कशा पद्धतीने मोजलं जातं तर 1 डिग्री सेल्सिअस, त्याच्यानंतर फॅरेनहाइट अँड थर्ड केल्विन. आपण मोस्टली तापमान हे डिग्री सेल्सिअसमध्ये बघतो किंवा मग जे काही हे थर्मामीटर्समध्ये वगैरे आपला ताप चेक केला जातो तर त्याच्यामध्ये काही वेळेला फॅरेनहाइट असं असतं. ओके. ओके. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर हॅज ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन द एक्झिस्टन्स ऑफ प्लांट्स. ईच प्लांट स्पेसीज हॅज मॅक्झिमम अँड मिनिमम लिमिट ऑफ टेम्परेचर फॉर ग्रोथ. ओके. तर जे काही टेम्परेचर आहे त्याच्यावरती सुद्धा प्लांटची वाढ खूप अवलंबून असते. तसं का असतं तर जसं की आपल्याला माहिती आहे झाडं काय करतात स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात. तर ते कशामुळे करतात तर फोटोसिंथेसिस करून तयार करतात. तर फोटोसिंथेसिससाठी काय गरजेचं असतं तर लाईट. आणि तो लाईट कुणामुळे मिळतो तर जे काही सनलाईट आहे त्याच्यामुळे. ओके. आणि डे टाईमला टेम्परेचर हाय असतं आणि नाईट टाईमला टेम्परेचर लो असतं. तर काही वेळेला काय होतं तर प्लांट्स डे टाईमला जास्त वाढत नाहीत, नाईट टाईमला जास्त वाढ होते त्यांची. कारण काही प्लांट्सना कसं असतं तर लो टेम्परेचरमध्ये जास्त वाढ होते. तर क्रॉप प्लांट्ससाठी बेस्ट ग्रोथ टेम्परेचर कुठलं असतं तर 7 डिग्री सेल्सिअस टू 32 डिग्री सेल्सिअस एवढं ऑप्टिमम टेम्परेचर लागतं. म्हणजे त्या रेंजमधलं कोणतेही टेम्परेचर्स वेगवेगळ्या प्लांट्सना चालत असतात. ओके. ऑप्टिमम टेम्परेचर इज नेसेसरी फॉर सीड जर्मिनेशन, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, फ्लॉवरिंग, फ्रुटिंग, मॅच्युरिटी अँड हायर यील्ड. तर जे काही फ्लॉवरिंग होतं, फ्रुटिंग होतं त्याच्यासाठी ऑप्टिमम टेम्परेचर हे गरजेचं असतं. जेव्हा फोटोसिंथेसिस रेट इन्क्रीज व्हायला हवा असेल तर तेव्हा हाय टेम्परेचरसुद्धा गरजेचं असतं किंवा हाय टेम्परेचरमध्ये फोटोसिंथेसिस रेट इन्क्रीज होतो. सेकंड आहे रेनफॉल. रेनफॉल इज द precipitation in the form of liquid drop larger than 0.5 mm in diameter falling on earth. तर रेनफॉल म्हणजे काय तर जे काही वॉटर ड्रॉप्स असतात ते पडतात आणि ते कुठे अर्थवरती पडतात
आणि त्यांचं नॉर्मल एक साईज किती असते तर 0.5 mm एवढी डायमीटर असते त्या ड्रॉपची. ओके. ऑर्डिनरी रेन ड्रॉप वरायजेस फ्रॉम 0.5 to 4 mm इन डायमीटर. तर ते जे काही रेन ड्रॉप्स आहेत त्यांची साईज वेगवेगळी असते. जसं की आपण बघतो हळू पाऊस पडत असेल तेव्हा, कमी पाऊस असेल तेव्हा कसं असतं छोटे छोटे ड्रॉप्स असतात, पण जेव्हा जोरात पाऊस येतो तेव्हा ते ड्रॉप्स असतात ते मोठे मोठे पडतात. ओके. इफेक्ट ऑफ रेनफॉल. आता रेनफॉलचा इफेक्ट किती असणार आहे तर खूप चांगला एक रेनफॉलवरती खूप गरजेचं असणार आहे किंवा रेनफॉलवर खूप अवलंबून राहतात प्लांट्स असतात ते. तर कारण काय ह्याचं असेल तर आपण बघतो की बरीचशी झाडं आहेत ती काय करतात, त्यांना आपण पाणी घालतो का जाऊन? नाही घालत. पण जे रेनी सीझनमध्ये पाणी भेटतं तेच पाणी ते ॲब्झॉर्ब करून पूर्ण वर्षभर टिकवतात. आणि जे काही स्पेशली क्रॉप्स घेतले जातात, जसं की आपल्याकडे राईस क्रॉप असेल किंवा मग वेगवेगळे जे काही क्रॉप्स असतील ते घेतले जातात. तर ते कशा पद्धतीने घेतले जातात तर डिपेंड ऑन रेनफॉल. तर पावसामुळे घेतले जातात. आपल्याकडे बघितलं आहे का की कधी डिसेंबरमध्ये भात लावणी केली आहे वगैरे असं असतं का? नाही. तर कधी लावला जातो भात तर जेव्हा रेनफॉल असतो त्या सीझनमध्ये. ओके. तर त्याच्यामुळे रेनफॉल खूप गरजेचं असतं. आणि जर काय झालं समजा रेनी सीझन आहे, जेव्हा भाताची लावणी केली आहे किंवा कुठल्याही क्रॉपची लावणी केलेली आहे आणि तेव्हा पाऊस भरपूर होता, तेव्हा झाडं चांगली झाली, सगळे क्रॉप्स चांगले झाले, पण नंतर काय झालं पाऊस पडलाच नाही. तर काय होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळी जी काही झाडं असतील ती सुकून जातात. आणि जर हेवी झाला किंवा जास्त प्रमाणात पाऊस झाला तर काय होतं तरी पण ती झाडं कुजून जातात. त्याच्यामुळे मिनिमम रेनफॉल हा गरजेचा असतो. ओके. थर्ड आहे सनलाईट, दॅट इज सोलार एनर्जी. सन is the prime source of energy injected into the atmosphere. Solar radiation is received in the form of electromagnetic waves. ओके. तर जे काही सोलार रेडिएशन्स असतील ते कुठल्या वेव्सच्या थ्रू येतात तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स थ्रू अर्थवरती पडतात. आणि जो काही सनलाईट आहे तोच मोठी एक एनर्जी आहे, एनर्जीचा प्राईम सोर्स आहे तो. तर सनलाईटचा इफेक्ट काय होतं जसं की मी मगाशी म्हटलं की मोस्ट ऑफ द ऑल प्लांट्स आर मेक देअर फूड ऑन. ओके. ते त्यांचं फूड स्वतः बनवतात. तर त्याच्यामुळे काय होतं तर त्यांना तिथे सनलाईटची गरज असते. सनलाईट घेऊन सनलाईटमध्ये फोटोसिंथेसिस करतात आणि ते जे काही फोटोसिंथेसिस असतं त्याच्यासाठी सनलाईट खूप गरजेचं असतं. ते नाईट टाईमला सनलाईट नसल्यामुळे फोटोसिंथेसिस करत नाहीत, पण डे टाईमला करतात. ओके. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की डे टाईमला काय करतात प्लांट ऑक्सिजन सोडतात आणि नाईट टाईमला कार्बन डायऑक्साईड सोडतात, असं आपण ऐकलं आहे, बऱ्याच वेळा ऐकलंच असेल. तर ते तसं का असतं तर डे टाईमला ते फोटोसिंथेसिस करतात ना, तर त्याच्यामुळे काय होतं त्यांचं फूड पण प्रिपेअर होतं आणि त्याच्यासोबत ऑक्सिजनसुद्धा प्रिपेअर होतं. आणि ते जे काही फूड असेल ते स्वतः यूज करतात आणि ऑक्सिजन असेल ते बाहेर सोडतात आणि त्याच्यामुळे आपल्याला एन्व्हायरमेंटमध्ये ऑक्सिजन मिळतं. आणि नाईट टाईमला काय होतं तर सनलाईट नसल्यामुळे ते फोटोसिंथेसिस करत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होतं तर ते कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. ओके. त्याच्यामुळे सनलाईट गरजेचा असतो. किंवा काही जे काही फ्लॉवरिंग होत असेल तर फ्लॉवरिंगमध्ये पण 2 टाईपचे प्लांट्स असतात. एक शॉर्ट डे और लाँग डे प्लांट्स असतात किंवा नाईट फ्लॉवरिंग प्लांट्स असतात. तर काही रात्रीची फुलणारी फ्लॉवरिंग प्लांट्स असतात किंवा काही फुलं असतात ती रात्री फुलतात आणि काही असतात ती दिवसाची फुलतात. ओके.
तर हे काय झालं, सनलाईट.